तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय बाळूमामाच्या दर्शनला आदमापूरला। मग म्हटलं आता गाडी जाऊन बघूया म्हटलं, तर का गाडी आलीच काय? गाडी आली, गाडीत बसलो आपलं गाडी जरा म्हटलं शूटिंग घेऊया म्हटलं की किती आनंदी आहेत बघा सगळी भक्त मंडळी। गाडी शूटिंग घेतलं, चला म्हटलं मग जाऊया आता। तर आता आपण आलोय आता नेचच्या लक्ष्मी देवाजवळ। इथून आपण आता परत जायचं हातकणंगल्याला काय स्टँड आलं बघा हातकणंगल्याचं। मग आपलं स्टँडवरनं आपण डायरेक्ट आता हायवेला चाललो आहे। हायवेला बाळूमामाच्या रोडला लागलो आहे आपण आता। बघितला का कशी आनंदी आहेत भक्त लोक, नाचत आहेत खरोखर, एवढे आनंद आहेत भक्त लोक। आता इथं आपण आदमापूरमध्ये आलो। आदमापूरमध्ये बघा बाहेरची लोक, भक्त लोक पण आलेले आहेत काय, ट्रॉफिकवाले आहेत, कडक बंदोबस्त आहे। पार्किंगला गाडी लावा म्हणल्यात। चला तर आता उतरलो बा आपण गाडीतनं उतरून म्हटलं आता चालत जावं। इथं 3-4 किलोमीटर लांब थांबल्या हो गाडी। मग गेलो चालत तोपर्यंत भक्त लोक ढोल ताशाच्या गजरात मोठं स्वागत करत आहेत लोकांचं। चला तर मग आता गेलो आपण। इथं हॉटेलजवळ बाळूमामाचं मूर्ती आहे बघा। किती सुंदर मूर्ती आहे काय, एवढी सुंदर मूर्ती आहे असं वाटतं जिवंत मूर्ती असं वाटायला मला तर खरोखर। एवढा आनंद झाला आणि एवढं मला खरोखर एवढं भारावून गेलो माझं मन। मग आलो इथं नारळ वगैरे घेतलं काय, इथे यात्रेत आलो नारळ वगैरे घेतलं। तुम्हाला सांगायचं म्हणजे या दुकानात सगळे फोटो सगळे बाळूमामाचेच आहेत काय। एवढा आनंद वाटला मला खरोखर, एवढं समाधान वाटलं। आणि मित्रांनो, ही भक्त लोक बघा किती समाधानानं मंदिरात बसल्यात। मग इथं खाली राहूनच फोटो काढालतो मी। मग फोटो काय निघेना, दर्शन पण का होईना। मग तोपर्यंत आमचे मित्र म्हणाला चला तर जरा भंडार वगैरे लावूया, नारळ तीन फोड्या, मग गर्दी कमी होईल। मग भंडार तीन लावलो। मग इथं भंडार लावतो त्या जागेला इथं लोक बघा किती समाधानानं इथं बसल्यात वाट बघत पालखीची, परत काकड आरतीची। पाटाचं काकड आरती असते नाही, आणि 12ला पालखी निघत्या। मी त्या पालखीसाठी बसल्यात हो इथं भक्त लोक। मग म्हटलं चला म्हटलं जरा जाऊया म्हटलं। आता उदबत्ती तीन लावलं, कापूर तीन गाठलं, कापूर तीन घालून गेलं आणि म्हटलं आता नारळ दिलो हातात। नारळ फोडला त्या नारळवाल्यानं, पाणी बिनी प्यायला दिला। पाणी एवढं मस्त लागलं खरोखर, समाधान वाटलं। मग म्हटलं आता जरा आंबील पिऊया म्हटलं, बाळूमामाचे आंबील लय प्रसिद्ध असते हो, आणि समाधान वाटतं आंबील पिल्यावर बघा। या आंबील तीन पिलो, एवढं समाधान वाटलं। मग म्हटलं आता चला दर्शन घेऊयाच म्हटलं। मग या बाजूनं आलो आणि वरनं पायरीवरनं दर्शन घेऊया म्हटलं आणि जरा शूटिंग वगैरे करूया म्हटलं। बघितला काय बघा बाळूमामाचं दर्शन घ्या। बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं। दर्शन घेतलं, मन प्रसन्न झालं। मग जाताना बघा किती ट्रॉफिक जाम आहे। लोक येतच होती रात्रभर खरोखर। चला मित्रांनो, अनेकदा दर्शन घ्या बाळूमामाचं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं।